वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारण दाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तुझेच अंबर तुझीच धरणी, तुझेच अंबर तुझीच धरणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, दिशा उपदिशा तुझीच करणी. सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी. रोज नमविती माथा, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. दरवळसी तू फुला फुलातून, दरवळसी तू फुला फुलातून, धवल दवातून कमल दलातून, धवल दवातून कमल दलातून धरे सांगती. आजच्या मननासाठी देवाचे वचन एस्तेर अध्याय 5 1-8 ही वचने. एस्तेर अध्याय 5 1-8 ही वचने. तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिराच्या सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिजवर कृपादृष्टी झाली आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास स्पर्श केला. राजाने तिला विचारिले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. एस्तेर म्हणाली, महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्यास आपण हामानाला घेऊन यावे. राजा म्हणाला, जा, हामानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू. मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हामान हे गेले. जेवताना द्राक्षरस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला विचारिले, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य केला जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्य एवढी असली तरी ती प्रमाणे करण्यात येईल. एस्तेर म्हणाली, माझा अर्ज व माझी मागणी हीच. महाराजांची मजवर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी. असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार, तिला महाराजांनी व हामानाने यावे. मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागावयाचे ते मागेन. देवबाप वाचलेली वचने आम्हा सर्वांकरिता आशीर्वादाची करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन एस्तेर याचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय 1-8 वचनापर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला ह्या अध्यायामध्ये सांगतंय की पर्शियाचा राजा जो अश्वेरोज आहे
याच्या राज्यात हवामाने यहुदी लोकांना मारण्याचा जो कट केला होता, मर्दख्याने एस्तेरला राजाकडे जाऊन आपल्या लोकांविषयी विनंती करण्यास सांगितले. प्रियानो, राजाने न बोलता त्याच्यासमोर जाणे म्हणजे मृत्यूची शिक्षा होऊ शकते. जोपर्यंत राजा सुवर्णदंड पुढे करीत नसे तोपर्यंत कोणीही त्याला भेटायला जाऊ शकत नव्हता. कठीण समयामध्ये काय देवाकडे मागणी करतो, कशा प्रकारे देवाकडे मागणी करतो. देव योग्य संधी निर्माण करतो. माझ्या प्रियानो, आज देवाचं वचन आम्हाला सांगतं की राजाने एस्तेरला मोठे आश्वासन दिले. अर्धे राज्यही मागशील तरी देईन. तरी एस्तेरने लगेच आपली विनंती मांडली नाही. तिने राजाला आणि हमानाला मेजवानीसाठी आमंत्रित केले. ती देवाच्या वेळेची योग्य वाट पाहत होती आणि तिने संयमामध्ये आत्मिक शहाणपण तिने दाखवलेला आहे. योग्य संधी निर्माण करते. माझा प्रियानो, देव आमच्यासाठी तुमच्यासाठी योग्य संधी निर्माण करते. जेव्हा आम्ही त्याच्या सोबत जुडलेले आहोत, प्रार्थना करत आहोत, उपवास करत आहोत. माझा प्रियानो, प्रत्येक गोष्ट लगेच बोलणे आवश्यक नाहीये. देव योग्य संधी निर्माण करतो. संयम आणि शहाणपणाने आम्ही तो निर्णय घेणं फार गरजेचं आहे. एस्तेरने या ठिकाणी सगळ्या गोष्टी तिने राजा बोलला मी अर्ध राज्य बी देईल तू मागशील तर, परंतु तिने लगेच गडबड केली नाही. तिने धैर्याने तिने संधीचा योग्य आणि संयम त्या ठिकाणी तिने ठेवलेला आहे. तिसरी गोष्ट, विश्वासाने देवाच्या योजनेची वाट पाहणं फार गरजेचं आहे. बघा, मेजवानीतही राजाने एस्तेरला तिची विनंती विचारली तरी तिने दुसऱ्या दिवशी पुन्हा मेजवानीचे आमंत्रण दिले. ती घाई करत नव्हती. देव योग्य क्षणी सत्य प्रकट करणारा देव आहे यावर तिचा विश्वास होता. आणि आम्ही बघतो की तिने वेळेचा याच्यामध्ये तिने आपल्या गोष्टी मांडलेल्या आहे. निमलेल्या वेळेस ते पूर्ण होईल देवाचं वचन सांगतं. त्याची वाट पहा, देवाचं वचन सांगतं. बघा, तिने जशी आपली विनंती मांडलेली आहे. माझा प्रियानो, हमान घाबरला आणि एकदम विनंत्या करू लागला. मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही आणि मी आमच्या विरोधामध्ये कोणता कट, कोणत्या प्रकारच्या गोष्टी कोणी करत आहे, आम्हाला, माझा देवाचा लोकांनो, आम्हाला धैर्याची गरज आहे. आम्हाला प्रार्थने उपवासाची गरज आहे. आम्हाला त्या संधीची गरज आहे. आम्हाला देवाच्या योजनेची वाट पाहायची आहे. प्रियानो, तो म्हणतो मी योग्य वेळेत प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या वेळेची वाट पाहायची आहे जी वेळ परमेश्वराने त्याच्यासाठी राखून ठेवलेली आहे. एस्तेरनी वाट पाहिली, आपण देखील वाट पाहूया. चला तर आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आज तुझ्याकडे विनंती करतो माझा राजा, जशी एस्तेरनी प्रत्येक गोष्टीची वाट पाहिलेली आहे. आज प्रभू आमच्या जीवनामध्ये तू सहाय्य कर आणि परमेश्वरा त्याची आम्हाला वाट पाहण्यासाठी तुझी कृपा प्रदान कर. प्रभू आम्हाला प्रभू धैर्य दे, ती संधी मिळण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. देवा, आम्ही तुझ्या योजनेची वाट पाहावी अशी तुझी कृपा पुरव परमेश्वरा, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. तू महान आहेस, महान कार्य करतोस. तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमच्या धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियगोड नावात केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. संकटहारक तू उद्धारक, संकटहारक तू उद्धारक, संकटहारक तू तारणदाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा रे, तूच खरा रे, तूच खरा त्राता. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.